नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी जयश्री तुमचे स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, आज आपण खमंग आणि एकदम टेस्टी आणि आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त आणि गुणयुक्त अशी भाजी पाहणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आता वेळ न घालवता आपण भाजी सुरुवात करू. थांबा, एक गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही शेवग्याच्या झाडाच्या शेंगांना किंवा पानांना, झाडांना काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा नक्की. चला तर मग आज आपण त्या शेवग्याच्या पानाची छान अशी भाजी पाहणार आहोत. ही एकदम फ्रेश अशी मी एकदम ताजी अशी शेतातून येताना भाजी तोडून आणलेली आहे. ही भाजी आधी स्वच्छ करून घेऊ, कारण एक अर्धी कीड असली की ती काढून टाकूत. आणि एक एक पान करून अशी सर्व भाजी निसून घेऊ. एकदम कोवळी छान भाजी निसून घेतली. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. लसूण, जिरे, हिरवी मिरची, कांदा, शेंगदाणे हे सर्व घेतलेले जिन्नस आपण जरासे जाडसर असे मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरला वाटण फिरवून घेतले. आता आपण भाजीची तयारी करू. कढई गरम करायला ठेवू. तेल चांगलं गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घेऊ. मोहरी जिरे चांगली फुलून देऊत आणि नंतर पुढील कृती करू. आणि कापून घेतलेला कांदाही त्यात टाकून घेऊ. कांदा छान असा तपकिरी रंग येईपर्यंत तळसून घेऊत. पहा किती छान आणि मस्त असा कांदा आपला तळत आहे. चला आता आपला कांदाही तळून झाला. तर भाजी एकदम स्वच्छ आणि मस्त अशी धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने. ही भाजी आपण तळलेल्या कांद्यात टाकून घेऊ. भाजी एकदम छान अशी मिक्स करून घेऊ. एकदम हळूवारपणे मिक्स करून घ्यायची बरं का मैत्रिणींनो. आणि भाजीचे कोवळेच पानं घ्यायचे घेताना. चला आता भाजी चांगली परतलेली आहे. आपण तयार करून घेतलेले वाटण त्यात टाकून घेऊ. वाटणे एकदम छान आणि मस्त असं मिक्स करून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे बरं का मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने. माझ्या रेसिपी एकदम थोड्या आणि मोजक्याच साहित्यात होणाऱ्या असतात. चला पुन्हा एकदा आपण भाजी छान अशी मिक्स करून घेऊ. मीठ आणि वाटण टाकून घेतल्यानंतर भाजी मिक्स करून आपण गॅसची फ्लेम कमी करून साधारणपणे 5 ते 6 मिनिटं भाजी शिजू देऊ. पहा किती छान हिरवा गडद असा आपल्या भाजीला टेक्स्चर आलेला आहे. चला भाजी झाकून ठेवूत. व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने भाजी झाकून ठेवा. चला आता 5 ते 6 मिनिटानंतर आपली किती छान भाजी तयार झालेली आहे. पहा मैत्रिणींनो, सुगंधही एकदम छान आणि मस्त असा येत आहे. तर वेळ कशाला लावता, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुमची भाजी कशी झाली ती कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.